श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 16वा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी परशुधरा, हे जमदग्नीच्या कुमारा, परशुरामा परमेश्वरा, आता उपेक्षा करू नको। तू सहस्त्र अर्जुना ते दंडुन, केले द्विजाचे संरक्षण, ब्राह्मणाचा अपमान सहन झाला नाही तुला। आता मात्र डोळे मिटसी, का रे देवा ब्राह्मणाविषयी, काय आहे लागली तुसी, गाढ निद्रा एधवा। म्हणून डोळे मिटू नका, स्वस्थ ऐसे बसू नका, आणि बाणीचा प्रसंग देखा, आहे हरी सांप्रत। तुझ्या वशिल्या वाचून अवघी कृत्ये आहेत शीन, आर्य संस्कृतीचे रक्षण होणे नाही तुझ्या विन। गजानन माया अघटित, कोण जाणे तिच प्रत, महाराजांचा एक भक्त, पुंडलिक नामे मुंडगावी। हा शेगावची करी वारी, समर्थाविषयी प्रेम भारी, हमेशा त्याचे चिंतन करी एकाग्रशा मनाने। त्याच गावी भागाबाई, एकठा करीन होती पाही, निष्ठा तिची एकाही ठिकाणासी बसत नसे। ती दांभिक होती फार, सदा दंभाचा बाजार, भरवून भोवती नारी नर, हाच धंदा तियेचा। ती बोलली पुंडलिकाला, तुझा जन्म वाया गेला, काकी तू नाही केला सद्गुरु तो आपणा ते। गजाननाच्या वाऱ्या करिसी, सद्गुरु त्याला मानिसी, परी त्याने सांग तुसी, मंत्रकानी कथिला का। अरे विधी वाचून गुरु न होत कधी जाण, शेगावचा गजानन वेळा पिसा साच असे। तुझा ताप बरा झाला, म्हणून तू मानिसी त्याला, या काकतालीय न्यायाला, बडी पुंडलिका पडू नको। गिनगिन गणाते हे भजन पिशापरी आचरण, कोणाचेही खाई जाण, ऐसा मुडी भ्रष्ट तो। म्हणून तुला सांगते, चाल अंजन गावाते, ते काजी केजाजीच्या शिष्याते, आपण दोघे गुरु करू। उद्या त्यांचे कीर्तन अंजन गावी असे जाण, ते ऐकावया कारण उठून जाऊ प्रातकाळी। गुरु असावा महाज्ञानी, चातुर्य शास्त्र चिंतामणी, गुरु असावा परमगुणी, भक्तिपंथात धाविता। यातील लक्षण एकही गजाननाच्या नसे ठाई, म्हणून वेड न करी काही, चाल अंजन गावाते। तो भोकरे पुंडलिक होता मनाचा भाविक, भागीच्या भाषणे देख चित्त त्याचे कोटाडले। त्याने ऐसा विचार केला, उदईक अंजन गावाला, जाऊ कीर्तन ऐकण्याला, पुढचा विचार पुढे करू। ऐसा विचार करून भागीस बोलला जाण, अंजन गावा लागून चाल येतो तुझ्या सवे। दोघांचा विचार झाला, पुंडलिक रात्री स्वस्त निजला, तो 3 प्रहर रात्रीला, काय घडले ते ऐका। पुंडलिकाच्या समोर एक पुरुष दिगंबर, उभा राहिला साचार, थेट समर्थाच्या परी। पुरुष म्हणे, रे पुंडलिका, अंजन गावासी जातोस का, गुरु कराया ते निका, त्या भागीच्या सल्ल्याने। जातोस तरी जावे त्वरित, त्याचे नाव काशीनाथ, तेथे जाता फिटेल भ्रात, तुझी वेड्या निश्चये। कानात काही बोलला, म्हणून का तो गुरु झाला, लोक कान गोष्टीला कितीतरी करतात। मग ते एकमेकाचे, काय गुरु होती साचे, नादी दंभाचाराचे, त्वा पुंडलिका पडू नये। तू इकडे करी कान, मंत्र देतो तुझ कारण,
गणगण ऐसे बोलून महाराज स्तब्ध झाले. आणखी काय आहे आस ती मी आज पूर्वी न खास. ऐसे ऐकता पुंडलिकास आनंद अति झाला. पाहू लागला निरखून स्वप्नी त्या पुरुषाला गुण. तो पाहिले गजानन शेगावचे स्वामी पहा. पुंडलिक म्हणे गुरुराया पादुका द्या ह्या मला सदया. नित्य पूजा करावया या विना आणखी आसनसे. बरे उद्या 2 प्रहर दिवस येता साचार. पादुकांची पूजा कर ह्या मी दिधल्या घे तुला. पादुका त्या घ्यावयाला स्वप्नी पुंडलिक उठून बसला. तोच आली तयाला साक्षात जागृती श्रोते हो. जागा हो उनी सभोवार पाहू लागला साचार. तो कोणीच दिसेना अखेर नाही पत्ता पादुकांचा. उलगडा काही होईना संशय मनीचा जाईना. म्हणे स्वामींच्या भाषणा बाटन लागला आजवरी. स्वप्नी येऊन दर्शन त्यांनी दिले मज कारण. कशी भागी ठाकरीन तेही स्वप्नी कथन केले. तैसेच उद्या 2 प्रहरी पादुकांची पूजा करी. ऐसे बोलले साक्षात्कारी त्याचा समजू काय अर्थ. किंवा नव्या पादुका करून म्या करावे पूजन. ऐसे त्यांचे आहे मन हे काही कळेना. मी पदीच्या मागितल्या पादुका त्या होत्या भल्या. त्याच त्यांनी मसी दिल्या मग नव्या घेऊ कशास. ऐसे नाना तर्क करी पुंडलिक आपल्या अंतरी. तो इतक्यात आली घरी भागी ठाकरी न बोलावण्या. अंजन गावी चाल आता मोक्ष गुरु करण्याकरिता. दिसू लागला आहे रस्ता अरुणोदयाच्या प्रकाशे. पुंडलिक म्हणे भागाबाई मी काही येत नाही. मर्जी असल्यास तूच जाई अंजन गावा कारणे. मी जो एकदा गुरु केला श्री गजानन महाराजाला. तो न आता सोडी भला हाच माझा निश्चय. ते ऐकता भागाबाई अंजन गावास गेली पाही. आता मुळगावचे ठाई काय झाले ते ऐका. झामसिंग रजपूत गेला होता शेगावात. दर्शन स्वामीचे घेण्याप्रत 2 दिवस याच्या आधी. तो जेव्हा मुंडावाला येण्या परत निघाला तै बाळा भाऊला ऐसे बोलले महाराज. या पादुका पुंडलिकासी ध्याया देई याच्या पासी. समर्थ आज्ञा होता ऐसी तैसेच केले बाळाने. करी घेऊन पादुका झामसिंगास बोलला देखा. हो करे जो का पुंडलिका तुमच्या गावीचा असे हो. त्यास ह्या द्या नेऊन करावयासी पूजन. ते झामसिंगे ऐकून पादुका घेता जाहला. झामसिंग आला मुंगावात तो पुंडलिक भेटला वेशीत. उसू लागल्या त्याप्रत कुशल वृत्त समर्थाचे. प्रसाद मला द्यावयासी काही दिले का तुम्हा पासी. हे ऐकता झामसिंगासी महदाश्चर्य वाटले. सवय घेऊन पुंडलिकाला झामसिंग घेऊन घरी गेला. खोदून विचारू लागला तू ऐसे का विचारले. पुंडलिकाने स्वप्नाची गोष्ट त्याला कथिली साची. ती ऐकता झामसिंगाची भ्रांती नष्ट झाली हो. लगेच पादुका काढिल्या पुंडलिकाच्या हाती दिल्या. त्याच अजून आहेत भल्या मुंगावात त्यांच्या घरी. 2 प्रहरी पूजन पुंडलिकाने केले जाण. मनोभावे करून त्या प्रसादी पादुकांचे. पहा श्रोते खरे संत सांभाळीती आपुले भक्त. आड मार्गाने किंचित जाऊन देती तयाला. निज भक्तांचे मनोरथ समर्थ कैसे पुरवितात. ते येईल ध्यानात या कथे ते ऐकता. एक वाजसनीय ब्राह्मण कवर राजा राम म्हणून होता धंदा करून अकोल्यात सराफीचा. सोने चांदी भुसार
घेणे देणे साचार, मध्यम प्रतीचा सावकार, हा राजा राम कवर असे. या राजा रामाप्रती महाराजांची होती भक्ती, म्हणून त्याची संतती मानू लागली समर्था. या कवरा कारण दोन पुत्र होते जाण, गोपाळ त्र्यंबक म्हणून लवांकुशा सारिखे. कनिष्ठ पुत्र त्र्यंबकाप्रती भाऊ व्यवहारी बोलती, तो हैदराबादे प्रती केला डॉक्टरी शिकावया. लहानपणापासून भाऊस होते देव ध्यान, म्हणजे त्र्यंबका लागून हे येथे विसरू नका. काही संकट पडल्यावरी तो समर्थाचा आठव करी, राहून त्या भाना नगरी मुसा नदीच्या काठाला. एक एवच भाऊ भक्तिमान होता लहानपणापासून, त्याचे दैवत गजानन स्वामी शेगाव ग्रामीचे. तो सुट्टी माझी आला घरी, इच्छा उपजली अंतरी, जाऊन या शेगाव नगरी जेऊ घालावे महाराजा. पदार्थ त्याच्या आवडीचे करून या सर्वसाचे, परी हे कैसे भावयाचे हाच विचार पडला की. भाऊ म्हणे गुरुनाथा, काय तरी करू आता, मरून गेली माझी माता लहानपणीच दयाळा. घरी माझे नाही कोणी, एक बंधूची कामिनी, जिचे नाव आहे नानी, स्वभाव तापट तियेचा. माझ्या आहे ऐसे मनी, आपण करावी मेजवानी, आपल्या आवडीचे करोनी पदार्थ सारे गुरुराया. भाकरी ती ज्वारीची, कांदा भाजी आंबाड्याची, ऊन पिठले हिरवी मिरची, ऐसे तयार करावे. हे पदार्थ करण्याला सांगू कसा मी भाऊजी याला. हट्ट एक करण्याला माता तेच स्थान असे, ऐसा विचार करीत भाऊ राईला निवांत. तो काही कामानिमित्त नानी आली ते ठाया. नानी दिराला बोलली, चिंता कशाची लागली, मुखश्री ती म्लान झाली, तुमची कशाने ए वेडा. भाऊ वदे दिनमानी, काय तुला सांगू बहिणी, माझे जे का आले मनी, विचारते वेडा. पूर्ण सत्य वाचून मनोरथ ना होती पूर्ण, म्हणून तुला सांगून काय करणे आहे गे. नानी म्हणे त्यावर सांगून पहा एक वार, तू माझा धाकटा धीर, म्हशी पडदा ठेवू नये. ज्येष्ठ भ्राता पित्यापरी, ततकांता माय खरी, मानली पाहिजे साजिरी, ते तुम्ही जाणतसा. ते ऐकून भाऊ हसला, नानी प्रति बोलता झाला. नानी माझ्या मनाला आज ऐसे वाटते, गजाननाच्या आवडीचे सर्व पदार्थ करून साचे, आहेत मला न्यावयाचे त्यांना द्याया शेगावी. ते तू जरी करशील तरी तुलाही लागेल पुण्य आणि होईल काम माझे त्या योगे. ते ऐकता बोले नानी दिराप्रती हास्यवदनी, यासाठीच का हो मनी संचित तुम्ही बैसलात. सांगा आहे काय करणे मजला स्पष्ट शब्दाने, काही ना आपल्या घेही उने कृपेने गजाननाच्या. मग भाऊने सर्व काही निवदले केले तिला पाही, तीही लागली लवलाही स्वानंदाने स्वयंपाका. भाजी चून भाकर हिरव्या मिरच्या ओंजळ भर, ठेविल्या आणून समोर आपल्या त्या धीराच्या. भाकरी 3 कांदे 3 हरभऱ्याचे चून जाण, लोणी ठेविले मापून प्रत्येक त्या भाकरीला. नानी म्हणाली दिराला, जा आता शेगावाला, वेळ थोडका राहिला आहे पहा गाडीस. ती गाडी चुकल्यावरी वाया जाईल तयारी, भोजनाच्या वेळेवरी गेलात तरी उपयोग. ऐसे नानी बोलता भाऊ निघाला तत्वता, पुसून या आपल्या ताता, येता झाला स्टेशनासी. तो गाडी 12ची निघून या गेली साची, तेने चित्तवृत्ती भाऊची होती झाली शोकाकुल. अतिहिरमोड त्याचा झाला, पाणी आले लोचनाला, म्हणे महाराज का हो केला अवेर माझा एकाली. मी मुळीच ही नदीन कोठून घडावे मला पुण्य,
आम्हा कावड्या कारण लाभ केवी मानसाचा अक्षम्य ऐसी कोणती चूक झाली माझे हाती म्हणून माझी गुरुमूर्ती गाडी चुकली ए वेळा हाय हाय रे दुर्देवा त्वा माझा साधिला दावा माझ्या करी गुरुसेवा घडून दिली आज तू ही माझी शिदोरी ऐसीच आज राहिली जरी नाही करणार भोजन तरी सत्य सत्य त्रिवाचा गुरुराया कृपाराशी नका उपेक्षु लेकरासी ही शिदोरी सेवन्यासी यावे धावून सत्वर थोर आपुला अधिकार क्षणात पाहता केदार मग या एथवर आहो अनुमान करीतसा मीन आज्ञा तुम्हा करीतो प्रेमाने हाका मारितो म्हणून या हान होतो अपमान तुमचा किंचित 3 घंटे अजून अवकाश गाडी कारण तोवरी आपले भोजन होईल ऐसे वाटते ऐसा विचार करीत तेथेच बैसला उपोषित चतुर्थ प्रहरी शेगावात आला तीहीच्या गाडीने कवर गेला दर्शना तई तो योगिराना न करिता भोजना बसला होता आसनी नैवेद्याची अतोनात ताटे होती मठात पक्वांनानी परिलुप्त ती वर्णावी कोठवरी कोणाच्या जिलेब्या हिवर कोणाचा तो मोतीचूर कोणाची ती नुसती खीर श्रीखंड पुऱ्या कोणाच्या परी त्या नैवेद्याला समर्थांनींना स्पर्श केला वरच्यावरी ताटाला बाळा आणून ठेवी पुढे आणि म्हणे हे करा ग्रहण गेला 1 वाजून आपले न झाले आजवन प्रसाद भक्ता मिळतो कसा त्याची ते वाट पाहती करण्या आपणा विनंती त्याची नसे होत छाती म्हणून मी बोललो ते महाराज म्हणती थांब जरा आग्रह नको करूस खरा आज भोजन 4 प्रहरा माझे होणार आहे रे मर्जी असल्यास थांबावे ना तरी खुशाल जेवावे नैवेद्य घेऊन घरा जावे परवा नाही मला त्याची मला ऐसे प्रकार तेथे झाला तो इतक्यात भाऊ आला समर्थ पाहता आनंदला भाऊ आपल्या मानसी दुरावलेल्या मायेजेवी बाळके दृष्टी पहावी झाले असे पहातेवी भाऊ कवरा कारणे समर्थांसी नमस्कार केला साष्टांग साचार उभा राहिला जोडून कर वाट पाहत आज्ञेची त्या भाऊस पाहून समर्थ केले हास्यवदन बरेच दिलेस आमंत्रण ही का वेळ जेवण्याची तुझ्या भाकीत गुंतलो मी उपशीत राहिलो नाही अजून जेवल आन तुझी शिदोरी ऐसे महाराज बोलता हर्षलासे कवर चित्ता म्हणे काय करू गुरुनाथा गाडी चुकली बाराची कौरास म्हणे बाळा भाऊ आता नको दुखित होऊ काय आणले आहेस पाहू समर्थासी जेवावया ऐसे ऐकता सत्वरी कांदे भाजी भाकरी कौराने ठेविल्या समोरी स्वामी गजाननाच्या त्यातील भाकरी 2 समर्थ केल्या भक्षण एकीचा तो प्रसाद म्हणून अवघ्या भक्ता वाटिली तो प्रकार पाहता आश्चर्य झाले समजता कळली स्वामीची योग्यता खरेच भक्त वत्सल ते जेवी हस्तिनापुरात भगवंताने ठेविले हेत सोडून पक्वांना प्रत विदुराच्या हुलग्यावरी तैसेच येथे आज झाले आमचे पक्वान्य नाही रुचले भाकरीवरी गुंतले चित्त कौराच्या स्वामीचे भाऊंनीही घेतला समर्थ प्रसाद शेगावाला सद्भाव जेथे उरेला तेथे ऐसेच होणार समर्थ बोलले कौरासी जा आता अकोल्यासी पास होशील पुढचे वर्षी तू डॉक्टरी परीक्षेत भाऊ म्हणे गुरुराया आपली असू द्यावी दया यावी न दुसरे मागावया मी न आलो एठाई आपुले हे दिव्य चरण हेच माझे धनमान सर्वदा घडो चिंतन आपुल्या दिव्य मूर्तीचे ऐसे बोलून अकुल्याला भाऊ कवर निघून गेला समर्थ आपल्या भक्ताला नुपेक्षिती कधीही
शेगावीचा राहणार तुकाराम शेगोकार, एक होता भाविक नर ऋषी कर्म करीत असे. घरची गरिबी होती खरी, काम करोनी शेतांतरी, अस्तमानाचे अवसरी दर्शना यावे मठात. चिलीम घ्यावी भरून घ्यावे पदाचे दर्शन, काही वेळ बसून जावे पुन्हा शेताते. ऐसा नित्यक्रम तयाचा बहुत दिवस चालला असाचा, घाला विचित्र देवाचा तो नको नास सोडी तसे. जे जे असेल देवात ते ते श्रोते घडून येत, एके दिनी शेतात असता तुकाराम आपुल्या. तो एक आला शिकारी, बंदूक त्याच्या खांद्यावरी, नेम धरून ससे मारी शर्ये घालून बंदुकीत. ती प्रभातीची होती वेळ, सूर्य नुकता उदयाला, तुकाराम होता बसलेला आपल्या शेती शेकत. तो त्याच्या मागे कुपाटीला एक होता बसलेला, ससा शुभ्र तोची पडला शिकाऱ्याच्या दृष्टीसी. त्याची शिकार करण्याभली शिकाऱ्याने आपली नेम धरून झाडिली खांद्यावरील बंदूक. त्या योगे ससा मेला, एक छर्या लागला त्या तुकाराम माड्याला, काना मागे अवचित. छर्या मोठा जोरदार मस्तकी शिरला अखेर, थकले अवघे डॉक्टर प्रयोग करून त्याचे बरी. काही केल्या निघेना छर्या तो डॉक्टरांना, होऊन लागल्या यातना तुकारामासी अतिशय. मस्तक दुखे अहोरात्र, निद्रा न लागे किंचित, नवसायास केले बहुत तरी गुण येईना. ऐसाही अवस्थेत यावे त्याने मठात, तो समर्थाचा एक भक्त ऐसे बोलला तयाला. डॉक्टर वैद्य सोडा आता, साधूची या सेवे परता, नाही उपाय कोणता उत्तम या जगामध्ये. कृपा त्यांची झाल्यास चुकेल हा तुझा त्रास, झाडीत जा आसपास या मठाच्या नित्य तू. तेव्हा सेव्हाही घडेल, पुण्य तेही लाधेल, कृपा झाल्या होशील त्रासापासून मोकळा. मात्र आपुल्या पितापरी दांभिकतेने हे ना करी, शुद्ध भाव अंतरी सर्व काळ धरावा. ते तुकारामासी मानवले, झाडणे त्याने सुरू केले, अवघ्या मठास ठेविले स्वच्छ त्याने आरशापरी. ऐसी 14 वर्ष झाली तुकारामाची सेवा भली, तई गोष्ट घडून आली ऐसा रीती श्रोते हो. झाडता झाडता कानातून छर्या पडला गळून, जैसी काती कोपरातून दाबिता सुटे आठवडी. तैसे साच येथे झाले, छर्या पडता थांबले, दुखवायाचे मस्तक भले ऐसा प्रभाव सेवेचा. ही सेवा झाडण्याची अखेरपर्यंत केली साची, प्रचिती विन कवनाची परमार्थन निष्ठा बसे. ती एकदा बसल्यावर मग मात्र होते स्थिर, संत सेवा महाथोर हे भाविक जाणती. स्वस्ती श्री दास म्हणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, तारक हो भाविकांप्रत भव सिंधू माझारी. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य षोडशोऽध्याय समाप्तम्.